आज आपण नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात ही रेसिपी पाहणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यासाठी गॅसवर निर्लेपचं भांडं ठेवले, त्यामध्ये साजूक तूप 1 ते 2 चमचा तूप टाकून घ्यायचं। तर तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये 2 ते 3 लवंग टाकून घ्यायचं आणि एक तेजपत्ता। तर तेजपत्त्याऐवजी तुम्ही दालचिनी टाकली तरी चालतं। आता खोबऱ्याचा ओल्या नारळाचा खीस 1 वाटी टाकलेला आहे। तेही आता 2-4 मिनटं चांगला कच्चा पण जाईपर्यंत परतून घ्यायचा। थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये 1 वाटी तांदूळ टाकून घ्यायचे। घरातच नेहमी वापरणारे तांदूळ आहेत। 3 वेळा स्वच्छ धुवून ते टाकून घ्यायचे आणि आता चांगले 5-6 मिनटं स्लो फ्लेमवर परतून घ्यायचे। आता इतके परतायचे की चांगला आपला भात सुटसुटीत झाला पाहिजे। आता त्याच्यानंतर बघा त्यामध्ये काय करायचं, 1 वाटी आता दूध टाकून घ्यायचं। आता दूध 1 वाटी टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी बघा 1.5 वाटी टाकून घ्यायचं आणि छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा। आता त्याच्यामध्ये बघा चांगली एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाव वाटी साखर टाकून द्यायची। आता साखरऐवजी तुम्ही गूळ टाकला तरीही चालते आणि त्याच्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकायची आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये बघा ड्रायफ्रूट पण टाकू शकतात, पण मला प्लेन भात करायचा होता म्हणून मी काय टाकलेले नाही। त्यानंतर बघा स्लो फ्लेमवर ठेवून झाकण लावून ठेवायचा भात शिजेपर्यंत, अगदी 15 ते 20 मिनटं। आता आपल्या 15-20 मिनटं झालेले आहेत, भात छानपैकी शिजलेला आहे। आता परत आपण एकदा हलवून बघायचं। मस्त आपला भात झालेला आहे, त्याचे पाणी दूध सर्व आटून गेलेलं आहे। छानपैकी भात झालेला आहे। आता हे थोडासा शिजला का ते पाहून घ्यायचं। आता हे बघा अशा पद्धतीने आपण भात शिजलेला आहे। आता पुन्हा काय करायचं, मग त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि पुन्हा हलवून घ्यायचं आणि परत एकदा हलवून घेतल्यानंतर परत एकदा वाफ द्यायला झाकून ठेवायचं। आता नंतर काढल्यानंतर बघा इतका मस्त टेस्टी भात झालेला आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करा, मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।